दरमहा वेतन आणि भविष्य निर्वाह निधीपासून आश्रमशाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वंचित, संघटनेचे मुख्यमंत्र्याकडे निवेदन. धाराशिव जिल्ह्यातील आश्रम शाळेत कर्तव्य बजावणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियमित वेतनापासून वंचित आहेत. तसेच सतीश शाहजी कुंभार, अध्यक्ष आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना शिंगोली धाराशिव. ही गेली 1 वर्ष झालं 40 भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव हे सहाय्यक समाज कल्याण अधिकारी धाराशिव येथे कार्यालयामध्ये धूळ खात पडलेले आहेत की आश्रमशाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वाडी वस्त्यावर, तांड्यावर, दुर्गम भागात वडार समाजाच्या मुलांना किंवा वीटभट्टी कामगारांच्या मुलांना किंवा ऊसतोड कामगारांच्या मुलांना ज्ञान देण्याचं पवित्र काम ते तिथं करत आहेत. पण गेली 1 वर्ष झालं अद्यापसुद्धा त्यांच्या हक्काचा भविष्य निर्वाह निधी अद्यापही मिळालेला नाही. काही जण 1 वर्ष झालं सेवानिवृत्त झालेले आहेत की मुलामुलींचे लग्न आहेत, घराचं बांधकाम आहे किंवा नवीन घर खरेदी आहे किंवा घरासाठी प्लॉट खरेदी आहे किंवा दवाखान्याचा प्रश्न आहे आणि वाढती महागाई आहे की शासन आणि प्रशासन आणि आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न कधी सुटलेले नाहीत. सतत आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यावर उपासमारीची आणि आर्थिक व्यवहारामध्ये फसण्याची किंवा सावकारीकडे जाण्याची सरकार किंवा हे जे प्रशासन हे आश्रमशाळा शिक्षकावर काम लादत आहे. आमची मुख्यमंत्री साहेबांना एवढीच नम्र विनंती आहे की आमचे जे आर्थिक मागणी आहे की आमचा 1 तारखेला पगार झाला पाहिजे आणि भविष्य निर्वाह निधींचे जे प्रस्ताव धुळकात पडलेले आहेत तिथं सहाय्यक आयुक्त समाज कल्याणाला 40 प्रस्ताव जे आमचे पडलेले आहेत ते त्वरित त्यांची मागणी मान्य करावी आणि आम्हाला आमचे प्रश्न सोडवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची मागणी आहे. ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.